नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरचे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, तुझ्याच श्वासात या स्टोरीचा हा शेवटचा भाग आहे. लवकरच आपल्या चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी अपलोड होणार आहे, ती पण नक्की पहा. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. खुशी अजूनही बेशुद्ध होती, त्यामुळे राजवीरला खूपच टेन्शन आलं होतं. इतक्यात डॉक्टरांचा फोन वाजतो आणि त्यांना रिपोर्ट समजतो. त्या राजवीर आणि घरातल्यांसमोर उभ्या राहतात आणि म्हणतात, मिस्टर खन्ना, तुम्हाला मिसेस खुशीची खूप काळजी घ्यावी लागेल. राजवीर लगेच म्हणतो, डॉक्टर, काही सिरियस आहे का? डॉक्टर मानेनेच होकार देतात. आता मात्र सर्वांनाच खूप टेन्शन आलं होतं. डॉक्टर म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर राजवीर, तुम्ही डॅड होणार आहात. मिसेस खुशी प्रेग्नेंट आहेत. हे ऐकताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. राजवीर चक्क डॉक्टरांना मिठी मारतो आणि थँक्यू म्हणतो. त्यानंतर डॉक्टर काही चेकअपसाठी खुशीला उद्या हॉस्पिटलमध्ये आणण्याचे सांगतात आणि निघून जातात. डॉक्टर जाताच राजवीर खुशी शेजारी जातो आणि तिच्या कपाळावर किस करतो. सर्वच खूप खुश होते. सर्वजण एक एक करून खुशीची नजर काढतात. त्यानंतर सावित्रीजी सर्वांना शांत करतात आणि खुशीला आरामाची गरज आहे, आपण सर्वजण बाहेर जाऊया असं सांगतात. इतक्यात खुशीला जाग येते आणि तिला पुन्हा उलटीसारखं होतं. ती घाईतच उठते आणि पटकन वॉशरूमकडे धावते. वॉशरूममध्ये जाताच तिला उलटी होते. राजवीरही तिच्या मागोमाग वॉशरूममध्ये जातो. इतर सर्वही वॉशरूम बाहेर थांबले होते. राजवीर खुशीला उचलतो आणि वॉशरूम बाहेर आणतो. तो तिला बेडवर बसवतो आणि म्हणतो, आता तुला कसं वाटतंय? खुशी, मी ठीक आहे एवढंच बोलते. त्यानंतर सावित्रीजी म्हणतात, बाळा, आता तुला तुझी काळजी घ्यायची आहे. खुशीला काहीच समजत नव्हतं. ती राजवीरकडे पाहते. राजवीर तिला म्हणतो, आता तू एकटी नाहीस, आपलं बाळ तुझ्या पोटात वाढते. हे ऐकून खुशी पोटावर हात ठेवते आणि तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागतात. ती पटकन सावित्रीजींना बिलगते. सावित्रीजी तिला मिठीत घेतात आणि शांत करतात. सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. हे पाहून विजय म्हणतो, भाई, मी मामा आणि काका होणार आहे असं म्हणून तो नाचू लागतो. खुशीला त्याचं हे वागणं पाहून खूपच हसू येत होतं. त्यानंतर सर्वजण त्या दोघांना थोडा वेळ देतात आणि हॉलमध्ये येतात. सुनीताजी स्वातीजींना फोन करतात आणि ही आनंदाची बातमी सांगतात. मोरे कुटुंबातही सर्वांना आनंद होतो. राजवीर खुशीला प्रेमाने जवळ घेतो आणि तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवत तो बोलू लागतो, थँक्यू सो मच बायको. आज तुझ्यामुळे मला डॅड म्हणणारं कोणीतरी लवकरच आपल्या आयुष्यात येणार आहे. हे फिलिंगच काहीतरी वेगळं आहे. आपलं बाळ जे फक्त तुझं आणि माझं असणार आहे, आपल्या प्रेमाचं प्रतीक असणार आहे. तो तिला प्रेमाने किस करतो आणि पुन्हा मिठीत घेतो. त्या दिवशीही खुशी उलटीने हैराण झाली होती. राजवीरला तिचा हा त्रास पाहून खूपच वेदना होत होत्या. दुसऱ्या दिवशी राजवीर खुशीला हॉस्पिटलला घेऊन जातो. तिचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सोनोग्राफी आणि अजूनही बऱ्याच टेस्ट होतात. थोड्याच वेळात रिपोर्ट येतात आणि त्या दोघांना केबिनमध्ये बोलावलं जातं. राजवीर डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचा ताण पाहतो आणि म्हणतो, काय झालं डॉक्टर, इज एनिथिंग सिरियस? खुशीला पण खूप भीती वाटत होती. डॉक्टर म्हणतात, सिरियस तर आहे, कारण तुम्हाला तुमच्या बायकोची खूपच काळजी घ्यावी लागेल. राजवीर खुशीकडे पाहतो आणि तिचा हात घट्ट पकडतो. त्यांचे चेहरे पाहून डॉक्टर म्हणतात, रिलॅक्स मिस्टर अँड मिसेस खन्ना, तुम्ही ट्विन्स बाळांचे मॉम डॅड होणार आहात. मिसेस खन्ना एक नाही तर 2 बाळांना जन्म देणार आहेत. हे ऐकून त्या दोघांना खूपच आनंद होतो. त्यानंतर सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून ते घरी जातात. मोरे कुटुंबही मुंबईत पोहोचली होती. खुशी पटकन त्यांना मिठी मारते आणि भावूक होते. त्यानंतर
त्यानंतर स्वातीजी आहे, तिथं चुकून सावित्रीजी झालं आहे. त्यानंतर स्वातीजी तिला शांत करतात आणि सावित्रीजी डॉक्टरांनी काय सांगितलं हे विचारतात. राजवीर म्हणतो, काहीतरी खूप सिरियस सांगितलं आहे. हे ऐकून सर्वच घाबरतात. राजवीर म्हणतो, दादी, मॉम, आपल्या घरात एक नाही तर 2 बेबीज येणार आहेत. शी प्रेग्नेंट विथ ट्विन्स. हे ऐकून सर्वच खुशीला प्रेमाने मिठी मारतात. सर्वजण खूप खुश होते. असेच दिवसांमागून दिवस चालले होते. सर्वजण खुशीची खूपच काळजी घेत होते. ऑफिसमध्ये ध्रुव, राजवीर आणि स्टाफ तर घरातले सर्व देखील खुशीची खूप काळजी घेत होते. खुशी मात्र उलटीने खूपच त्रस्त होती. तिला काही खाल्लेलं किंवा पिलेलं पचन होत नव्हतं, ज्यामुळे ती खूपच अशक्त झाली होती. राजवीरला तिची ही अवस्था पाहवत नव्हती. त्याने खूप साऱ्या डॉक्टरांना त्याविषयी विचारलं, पण काही केल्या तिच्या उलट्यांचा त्रास काही कमी होत नव्हता. असेच 2 महिने उलटतात. एके दिवशी खुशी घरात वावरत असताना तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळणार इतक्यात विजय आणि दीप्ती तिला सावरतात. रमेश डॉक्टरांना फोन करून बोलवतात. विजय राजवीरला फोन करून खुशीविषयी माहिती देतो. डॉक्टर येतात आणि त्या खुशीला चेक करतात. त्यानंतर त्या खुशीला IV लावतात. डॉक्टर तिला एक नवीन औषध चालू करतात. काही वेळातच राजवीर घरी पोहोचतो आणि डॉक्टरांना तिच्या तब्येतीविषयी विचारतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, प्रत्येक प्रेग्नन्सी ही वेगळी असते. मी तिला एक नवीन औषध चालू केलं आहे आणि तरीही त्या उलटीचा त्रास बंद झाला नाही, तर आपण काहीतरी उपाय शोधूया. हे सगळं चालू असतानाच दीप्तीला अचानक चक्कर येते आणि ती तोल जाऊन विजयच्या समोर पडणार. तोच विजय तिला पकडतो. विजय पटकन तिला उचलतो आणि खुशी शेजारी झोपवतो. डॉक्टरही लगेच तिला चेक करतात. डॉक्टर विजयला म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर मल्होत्रा. तुम्ही डॅड होणार आहात. हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. दीप्ती ही शुद्धीवर येते आणि ती विजयला डॉक्टरांना उचलून नाचताना पाहते. ती त्याला आवाज देते. तिचा आवाज ऐकताच विजय डॉक्टरांना खाली सोडतो आणि दीप्तीच्या शेजारी जातो. तो तिला मिठी मारतो आणि म्हणतो, आपण लवकरच मॉम डॅड होणार आहोत. सर्वजण खूपच खुश होते. खुशीला जाग येते आणि दीप्ती तिला मिठी मारून ही गुड न्यूज सांगते. खुशीलाही खूप आनंद होतो. हळूहळू बदललेल्या औषधांमुळे खुशीची उलटी कमी होते. तरीही दिवसात एकदा तरी तिला उलटी नक्कीच व्हायची, पण आता तिला पोटभर जेवता यायचं. दीप्तीला कसलाही त्रास नव्हता. तिची प्रेग्नन्सी अगदी स्मूथली चालू होती. राजवीर आणि विजय त्यांची खूप काळजी घेत होते. घरातील सर्वच त्यांचे सर्व हट्ट आणि लाड पुरवत होते. खुशी आणि दीप्ती खूप आनंदात होत्या. असेच 7 महिने उलटतात. खुशीला 9वा महिना तर दीप्तीला 7वा महिना संपत आला होता. खन्ना आणि मल्होत्रा फॅमिलीने त्या दोघींचे डोहाळ जेवण करण्याचा घाट घातला होता. त्याच दिवशी ध्रुव रियाचा हात पकडून तिला एका बाजूला घेऊन जातो. त्यानंतर तो त्याचं प्रेम व्यक्त करतो. त्याच्या तोंडून ते शब्द ऐकताच रिया खूप खुश होते आणि त्याला मिठी मारते. ती म्हणते, मी या दिवसाची खूप आधीपासून वाट पाहत होते. इतक्यात खुशी पण म्हणते, आम्ही पण. तिच्याबरोबर राजवीर, दीप्ती आणि विजय देखील होते. रिया पटकन खुशीला मिठी मारते आणि लाजते. राजवीर आपण घरच्यांशी बोलून लवकरच मुहूर्त काढूया असे म्हणतो. डोहाळ जेवणासाठी खुशी आणि दीप्ती खूपच छान तयार झाल्या होत्या. सर्व कार्यक्रम अगदी छान असा पार पडतो. छान असं फोटोशूट होतं. सर्वच खूपच खुश होते. राजवीर, ध्रुव आणि रिया यांच्याविषयी घरामध्ये सर्वांना सांगतो. सर्वांना ध्रुव खूपच आवडायचा. त्यामुळे लवकरच त्या दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घरातले घेतात. खुशी आणि दीप्ती खूपच दमल्या होत्या. त्या आपापल्या खोलीत जाऊन आराम करतात. राजवीर आणि विजय देखील त्यांच्याबरोबरच होते. राजवीर खुशीसोबत गप्पा मारत असतो.
तो प्रेमाने तिच्या पोटावरून हात फिरवत असतो. अचानक खुशीला पोटात तीव्र वेदना होऊ लागतात. ती राजवीरचा हात घट्ट पकडते आणि मोठमोठ्याने "आई ग" एवढंच ओरडू लागते. राजवीर घरातल्यांना आवाज देतो. सर्वजण तिथे येतात. तो ध्रुवला गाडी काढायला सांगतो. ध्रुव पटकन कार काढतो. राजवीर खुशीला उचलतो आणि सर्वजण गाड्यांमध्ये बसून हॉस्पिटलकडे जायला निघतात. विजयने डॉक्टरांना फोन करून सगळी सिच्युएशन आधीच सांगितली होती. मोरे कुटुंब पण कार्यक्रमांसाठी आले होते. तेही सर्वांसोबतच हॉस्पिटलकडे निघतात. खुशीला खूपच तीव्र वेदना होत होत्या. राजवीरला तिचा हा त्रास पाहवत नव्हता. दवाखान्यात पोहोचताच डॉक्टर खुशीला ओटीमध्ये घेतात आणि चेक करतात. बाहेर येऊन त्या सर्वांना काहीतरी मेजर कॉम्प्लिकेशन्स आहेत. आम्हाला बाळ किंवा आई कोणाला तरी एकालाच वाचवता येईल असे सांगतात. राजवीर क्षणाचाही विचार न करता खुशीला वाचवा असे सांगतो. डॉक्टर ऑपरेशनची तयारी करतात पण खुशी नकार देते. ती सगळा त्रास सहन करेन पण प्लीज तिच्या बाळांना वाचवा असं ती डॉक्टरांना म्हणते. डॉक्टर खुशीला हिंमत देतात आणि नॉर्मल डिलिव्हरीविषयी सांगतात. तरच आपण तुम्हाला आणि बाळांना वाचवू शकतो असं म्हणतात. खुशी मानेनेच होकार देते. ऑपरेशन थिएटरमधून फक्त खुशीच्या ओरडण्याचा आवाज येत होता. त्या आवाजाने राजवीरचं हृदय खूपच जोरात धडधडत होतं. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सर्वजण त्याला धीर देतात. इकडे दीप्तीला थोडं अस्वस्थ वाटत होतं. पण खुशीच्या काळजीमुळे तिला असं होतंय असं तिला वाटतं आणि ती त्याकडे दुर्लक्ष करते. साधारण 2 तासांनी डॉक्टर बाहेर येतात आणि त्या राजवीर आणि कुटुंबियांना गुड न्यूज देतात. अभिनंदन मिस्टर राजवीर, तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे आणि मिसेस खन्ना एकदम ठीक आहेत. घरातले सर्वच आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहतात. त्यांची नजर डॉक्टर लगेचच ओळखतात आणि म्हणतात, हे सर्व मिसेस खुशी यांच्यामुळे झालं आहे. त्यांनी आम्हाला ऑपरेशनसाठी नकार दिला आणि दोन्ही बाळांना वाचवण्यासाठी 2 तास कळा सहन केल्या, ज्यामुळे दोन्ही बाळं नॉर्मली डिलिव्हर झाली आणि मिसेस खन्ना देखील व्यवस्थित आहेत. खरंच अशी जिद्द असलेली स्त्री मी याआधी कधीही पाहिली नाही. स्वतःच्या बाळांना वाचवण्यासाठी 2 तास इतका त्रास त्यांनी सहन केला, ज्यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकत होता. पण आता त्या खूपच थकल्या आहेत आणि लवकरच रिकवर होतील. डोंट वरी. त्यानंतर राजवीर त्या बाळांकडे एक नजर टाकतो आणि प्रेमाने त्यांच्या कपाळावर किस करतो. त्यानंतर सुनीताजी आणि स्वातीजी बाळांना घेतात. राजवीर खुशीची वाट पाहत होता. तिला बाहेर आणताच तो तिच्या जवळ जातो आणि तिला कपाळावर किस करतो. राजवीरचा स्पर्श होताच खुशी हलके डोळे उघडते आणि त्याच्याकडे पाहून एक स्मित हास्य देते आणि पुन्हा डोळे मिटते. त्यानंतर तिला वॉर्डमध्ये ट्रान्सफर केलं जातं. दीप्ती पोटाला हात लावून मोठ्याने ओरडते, आ आ. सर्वजण तिच्याकडे धावतात. डॉक्टर लगेचच तिच्यापाशी जातात आणि यांना डिलिव्हरीसाठी घ्यावं लागेल असं म्हणतात. विजय टेन्शनमध्ये येतो कारण तिचा 7वा महिना अजून पूर्ण झाला नव्हता. पण डॉक्टर त्याला हिंमत देतात आणि दीप्तीला ओटीमध्ये नेतात. तासाभरातच तिची डिलिव्हरी होते आणि ती एका गोंडस मुलाला जन्म देते. डॉक्टर बाहेर येऊन सर्वांना ही गुड न्यूज देतात आणि बाळाला संजनाजींकडे देतात. दीप्तीला पण खुशीच्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जातं. 5 तासानंतर खुशीला जाग येते. ती बाजूला पाहते तर राजवीर तिच्या शेजारी बसला होता. ती त्याला आवाज देते आणि बाळाविषयी विचारते. राजवीर तिला त्यांच्याविषयी सांगतो आणि दीप्तीविषयी पण माहिती देतो. त्यानंतर 4 महिने असेच उलटतात. 4 महिन्यानंतर घरात छान असा बाळांच्या बारशाचा कार्यक्रम होतो आणि ध्रुव रियाच्या लग्नाची तयारीही सुरू होते. अगदी आठवड्याभरातच लग्न पार पडतं. खुशी आपल्या रूममध्ये दोन्ही बाळांना खेळवत होती. तोच राजवीर रूममध्ये येतो आणि तिला मिठी मारतो आणि त्यांच्या पहिल्या भेटीपासून आत्तापर्यंतच्या प्रवासाच्या आठवणी ताज्या करतो. त्यानंतर तो तिला खूप प्रेमाने किस करतो. ते दोघेही आपल्या दोन्ही बाळांना उचलून घेतात आणि प्रेमाने किस करतात. त्यानंतर ते खिडकीबाहेर असणाऱ्या चंद्राकडे एकटक पाहत राहतात. त्यांची गोंडस बाळं त्या दोघांकडे बघून खूप छान हसत होती. तर ते दोघे एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून त्यांच्या बाळांचा निरागसपणा अनुभवत होते. तर मित्रांनो, आपली ही स्टोरी इथेच संपत आहे. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.